बोलूंगा, मैं बोल रहा हूँ, वीडियो बुलाओ, हिंदी बोलूंगा। कैसा बोला तुम? हिंदी बोलो, मराठी बोल रहे हो, हम हिंदी बोलूंगा। आवाज आवाज मगाशी व्हिडिओ मध्ये कसा आवाज होता? व्हिडिओ मध्ये कसा आवाज होता? बोल से बोल रहा हूँ भैया लोग, कैसे मराठी बोल, मराठी लोग बोल रहे अरे मराठीच बोलला। इथे महाराष्ट्राच्या मराठी माती सन्मानचा विषय आणि कोणीचा सन्मानाचा अपमान करणार असेल तर शिवसेना असेल, मनसे असेल, आम्ही सर्व एकत्र येऊन त्या करणार असेल, आमच्या महिलांना शिवी देणार असेल, त्यांचा अपमान करणार असेल तर अशा भैयांना म्हणणार तर भैया लातेत तोडवणार आणि त्यांना पुन्हा त्यांच्या गावाला पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीचा सन्मान चुकीचा होईल, तिथे कानाखाली आवाजच पडणार, ती पडली पाहिजे आणि ती या शिवसैनिकांनी मनसैनिकांनी दिलेली आहे। नमस्कार, आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत। आपल्या मागे जे उभे आहेत हे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि काही मनसेचे पदाधिकारी आहेत। गेल्या काही दिवसांपासून विरार मधला एक मुद्दा जो आहे तो प्रचंड व्हायरल होतोय। एका बाजूला हिंदी भाषा, मराठी भाषा ह्याच्यामध्ये वाद सुरू होता। हिंदीची जी वरचढ आहे ती पाहायला मिळाल्यानंतर कुठेतरी मराठी माणसांनी एकत्रित येऊन मोर्चा, मीरा रोड मध्ये एक भव्य दिव्य मोर्चा काढला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संबंध महाराष्ट्रामध्ये जे मराठी भाषिक आहेत ते आता जागे झालेले आहेत। त्याचबरोबर फक्त मराठी भाषिकच नाही तर ज्यांचं मराठीवर प्रेम आहे, ज्यांना मराठी बोलता येतं, त्यांनी आता ते व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। एका बाजूला जेव्हा राज ठाकरेंनी आवाहन केलं की जर मराठी भाषा जोपासायची असेल तर आपल्याला एकत्रित येऊन सगळ्यात प्रथम आपल्या स्वतःला मराठीचा सर्वात जास्त वापर करावा लागेल, असं असताना जेव्हा एका पॅसेंजरने एका रिक्षा चालकाला म्हटलं, मराठीत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर रिक्षा चालकांनी मुजोरी दाखवली आणि मराठीमध्ये बोलण्यास नकार केला। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। आपल्यासोबत ते पॅसेंजर पण आहेत आणि आज शिवसैनिकांनी जे आहे ते त्या रिक्षा चालकाला पकडलं आणि त्याच्याकडून जे आहे त्या संपूर्ण वक्तव्यावर माफी मागून घेतली। यानंतर आपण पाहू शकता ही जनता जी आहे ती इथे उभी राहिली आणि पुन्हा एकदा मी मराठीचे जे आहेत ते नारे लागायला सुरुवात झाले। एका बाजूला महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठीचा सन्मान हा केलाच पाहिजे आणि हे दादागिरी नाहीये तर हे गरजेचं आहे, कारण तुम्ही जिथे कमवता, जिथे राहता, तिथे त्या भाषेचा किमान सन्मान करणं तुम्हाला गरजेचं आहे। जर तुम्हाला येत नसेल, तुम्ही शिकायचा प्रयत्न करत असाल, त्याबद्दल कोणती चूक नाहीये, पण जी मुजोरी आहे ती आता वाढत चाललेली आणि ती थांबवण्यासाठी कुठेतरी आता मराठी माणूस जागा झालाय। आपण त्या पॅसेंजरला विचारूया नेमकं काय झालं त्या दिवशी, काय सांगाल, काय नेमकं झालं? नेमकं असं झालं की मी आणि माझी बहीण आम्ही मार्केटला येत होतो आणि तो रिक्षा चालक पूर्ण दारू पिऊन गाडी चालवत होता, तर त्यांनी मला पाठून ओव्हरटेक केलं। त्याच्यानंतर त्याला नेहमी एवढंच बोललो की अरे भाई गाडी नीट चालव म्हणून, तो डायरेक्टली मला शिव्यागाळ करायला लागला आणि त्याला मराठीत बोलायला मी सुद्धा बोललो, भाई मराठीत बोल, मला हिंदी समजत नाही, मी एवढंच बोलत। तर मग त्यांनी डायरेक्टली मराठीच्या बद्दल वाईट शब्द बोलायला सुरुवात केली, माझ्या बहिणीला शिव्या घातल्या। तेवढं झाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढायला फोन बाहेर काढल्याच्या नंतर त्याचे 4-5 लोक जी आली त्यांनी धक्काबुक्की घेऊन माझ्या बहिणीला छातीवरती हात ठेवून त्यांनी साईडला केलं। त्यानंतर तो तरीही शेवटमध्ये बोलत होता मी भोजपुरीच बोलणार, मी हिंदीच बोलणार, मी मराठी बोलणारच नाही, मराठी बसले माझ्या डॅशवरती, अशीच त्यांनी अपशब्द वापरले। मी कधी कंप्लेंट नाही केली याच्यावर? कंप्लेंट केली मी माझ्या दादांबरोबर, हे दादा होते, ह्यांना मिळून मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली। आज त्याचा रिझल्ट मला मिळाला। इतके दिवस तो कुठे होता? आज सापडला, इतके दिवस कुठे होता? इतके दिवस त्याचं मला काहीच माहित नाही तो कुठे होता, पण मी दादांना फॉलोअप घेत होतो। दादा काय झालं, कालही दादांना मी फोन केला होता, दादा तो कुठे गेला, तर दादांनी मला सांगितलं की आज दुपारी आपण परत भेटूया, कामावरतून ये, आपण परत पोलिसांकडे जाऊन त्याचा फॉलोअप घेऊया। अच्छा, उदयजी तुम्हाला विचारू इच्छिते, आता संपूर्ण मुद्दा जो आहे मीरा रोड मध्ये प्रकरण खूप गाजलं होतं, त्यानंतर आता विरारमध्ये पण जी जनता जमलेली आहे याच्यावरून दिसून येते की मराठीवरचं प्रेम, म्हणजे प्रेम तर होतच पण आता सन्मान किती वाढत चाललेला आहे, तर काय सांगाल याबद्दल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उदाहरण जाधव, शिवसेना शहर विरार। आज या ठिकाणी आमचे भावेश कनोजिया यांचा 4-8 दिवसापूर्वी एक रिक्षावर वाद झाला होता। विषय रिक्षावाल्याशी वाद होता, पॅसेंजरचा म्हणा किंवा एक रहिवासी तिकडे जाणार येणार रहिवाशाचा, पण त्या रिक्षावाल्याने त्या विषयाला मराठी भैया विषयाकडे नेलं, पण त्याच्यावरती तिथपर्यंत पण न थांबता मी मराठीचा सन्मान करणार नाही, कोण आहे मराठी, मैं बोलेगा नाही, भोजपुरी बोलेगा, मग घाण्याच्या शिव्या वापरल्या, तिच्या बहिणी शिव्या दिल्या, इथपर्यंत एक परप्रांतीय जो इथे 15 वर्षापासून राहतात, रिक्षावाले व्यवसाय करतात, पोट भरतात आणि पोट भरत असताना हे लोक महाराष्ट्राचा मराठी माणसाचा सन्मान करत नाही, माती सन्मान करत नाही। आणि ज्याचा विषय झालाय तो देखील कनोजी आहे। इथे मराठी भैया हा विषय नाहीये, इथे महाराष्ट्राच्या मराठी माती सन्मानचा विषय आहे आणि कोणीचा सन्मानाचा अपमान करणार असेल तर शिवसेना असेल, मनसे असेल, आम्ही सर्व एकत्र येऊन त्याला धडा शिकवणारच।
कारण की आता देखील 4-8 दिवसापूर्वी हा विषय जेव्हा घडला तर आमचे मित्र आहेत तिथे अशोक म्हणून, ते स्वतः युपीवाले आहेत, पण त्यांनी देखील त्यांचा जन्म आहे विरारचा, त्यांनी सांगितलं उदय भाऊ हा विषय वाढवू नका, आपण त्यांना माफी मागायला लावू आणि त्याला समोर आणूया आणि त्याला माफी मागायला लावूया. खरोखर अशा परप्रांतीय मी यांना म्हणणारच नाही आणि अशा यांना भैया म्हणणं पण लाज वाटते, कारण आता 2 प्रकार झाले, भैया मराठी आणि भैया अमराठी हा प्रकार आहे. हे जे अमराठी भैया झालेत ना त्यांना असे भैया मराठी ज्यांना आम्ही म्हणू ना, त्यांना अभिमानी आम्ही म्हणू, अशा लोकांमुळे कुठेतरी महाराष्ट्रातला मराठी भाषा ही नक्की जिवंत राहील मला विश्वास आहे. आणि राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीचा सन्मान चुकीचा होईल, तिथे कानाखाली आवाजच पडणार, ती पडली पाहिजे आणि ती या शिवसैनिकांनी मनसैनिकांनी दिलेली आहे. याचं कारण एवढंच आहे मॅडम की आम्हाला कोणाच्या पोटावर पाय मारायचा नव्हता, तो रिक्षावर आहे म्हणून तो राग काढायचा नाही किंवा तो कोणाचा जातीतल्या कुठल्या धर्मातल्या म्हणून राग नाही काढायचा आहे, पण तो मराठी माणसाचा सन्मान करणार नसेल, तो महाराष्ट्र सन्मान करणार नसेल तर त्याला तिथे कानफडत पडली पाहिजे होती आणि ती आज पडलेली आहे. आणि हे आम्ही इथल्या विरारच्या नागरिकांना, आणि आम्हाला विरारचं वातावरण खराब करायचं नाही आहे, मराठी भैया वातावरण आम्हाला खराब करायचं नाही आहे, पण जर मराठीचा सन्मान नाही झाला तर मग शिवसैनिक आणि मराठी माणूस मग अशा आमच्या मराठी भैयांना एकत्र घेऊन त्यांना वाचा या गोष्टीवरती यांना बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले की भैया जे आपण म्हणतो उत्तर भारतीयांना म्हणजे मोठा भाऊ असं म्हणून भैया आपण त्यांना म्हणतो, आणि त्याच्यानंतर उत्तर भारतीय समर्थन जे शिवसेनेला दिला आणि शिवसेना चे आज पण बऱ्यापैकी वोटर्स जे उत्तर भारतीय सन्मान सुरू बाळासाहेब ठाकरेंचा जो सन्मान आहे त्यांच्या मनात आहे. पण कुठेतरी या मुद्द्यानंतर तुम्हाला वाटत नाही का की युपी किंवा बिहारी आणि मराठी हे पुरावा एक वाद निर्माण झालेला आहे? मॅडम हेच म्हणतोय ना, बाळासाहेब सांगितलं होतं आम्ही देशात हिंदू महाराष्ट्र मराठी, आणि जो कोण तिथे राहील ना ते त्या जातीच्या धर्माच्या तिकडे सन्मान केलंच पाहिजे, स्थानिक भाषेत सन्मान केलंच पाहिजे. मग ते महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, उत्तर भारतात गेल्यावरती आपली तिकडची भोजपुरी भाषा, तुम्ही कुठल्याही राज्यात जाल तिकडची भाषा सन्मान करता आलाच पाहिजे. आणि आमचं तेच म्हणणं आहे ना, वोटवरती किती फरक पडेल हे आज महत्वाचं नाही, वोटवरती काय होईल परिणाम हा आम्ही विचार नाही करतोय. पण आता विषय काय आहे तर मराठी माणूस आणि मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे. बाळासाहेबांनी हे नाही सांगितलंय की आपल्या माणसाला मारा आणि दुसऱ्याला जगवा, तर माझा जिवंत माणूस जिवंत राहणार नसेल. हे मी म्हणाला अशोक, हे म्हणाला भावेश, यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, का नाही प्रयत्न करावा, पण त्याचा मराठी सन्मान करतो आम्ही, त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही उभे राहणारच. आणि जो कोणी भैया असेल मराठी असेल, भैया तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भैया भाषा जसं तुम्ही म्हणता भैया भोजपुरी भाषा आहे, भैया भाषा नाही, भैया म्हणजे मोठाच भाऊ. बाळासाहेबांनी म्हणाल्याप्रमाणे आम्ही त्यांना मोठा भाऊ माने, जो मोठा असेल तो महाराष्ट्रात मराठीचा आदर करेल त्यांना आम्ही नक्की मोठा भाऊ मानू, पण जो महाराष्ट्रात मराठी माणसाचा आदर करणार नसेल, आमच्या महिलांना शिवी देणार असेल, त्यांचा अपमान करणार असेल, तर अशा भैया म्हणणार तर भैया लाते तोडवणार आणि त्यांना पुन्हा त्यांच्या गावाला पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आता रिक्षाचालक पळून गेलाय, कुठे गेलाय तो? काय नाही आणणार आता त्याला, आता येऊन त्यांनीच हे केलं, इथं त्याला जे काय मराठी भाषेत, मराठी माणसाच्या भाषेत, महाराष्ट्राच्या भाषेत जे त्याला शिकवतो धडा आम्ही शिकवलेला शिवसैनिकांनी मनसैनिकांनी. राजसाहेबांनी उद्धव साहेबांच्या विचाराप्रमाणे जो महाराष्ट्र घडवायचा आहे तो विरारमध्ये आमचं वातावरण खराब होऊ नये हे संभावून आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे. पण त्याचा पुन्हा कोणीही प्रयत्न करेल, मग तो रिक्षावाला असू द्या, फेरीवाला असू द्या, सामान्य नोकरीवर जाणार असू द्या, प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, मराठी भाषा बोलता आला पाहिजे. आणि मराठी माणूस जर समोरचा तुला बोलतोय आदराने तर आदराने बोला, जर तो वाकड्यात बोलतोय तर वाकड्यात बोला, मी नाही म्हणत नाही, पण मराठी ही भाषा सगळे वादाचा कारण निर्माण होऊ नये असं पण तुम्ही घ्या. आणि जो कोणी भैया रिक्षावाला होता त्याच्यामुळे मी आज सगळ्या रिक्षावाल्यांना, सगळ्या परप्रांतीय आपले जे असतील त्यांना मी हात जोडून विनंती करतोय की विरारमध्ये वातावरण खराब होण्याची प्रत्येकाने काळजी घ्या. आणि हात जोडून विनंती एवढीच आहे की मराठी भाषा ही प्रत्येकाला यापुढे आलीच पाहिजे. नक्की. तुमचं पूर्ण नाव काय? अशोक विश्वकर्मा. विश्वकर्मा. तुम्ही मराठी नाही आहात? नाही, पण मराठी बोलू शकता? जन्म इकडचा आहे, विरारचा. जन्म इकडचा आहे. किती वर्ष झाले महाराष्ट्रात राहताय? माझ्या पप्पाचा जन्म दादाच आहे. आज रिक्षावाले तुम्ही तिथपर्यंत आणलं, तर रिक्षावाले असू दे किंवा फेरीवाले किंवा कोणीही म्हणा, रिक्षावाला आणायची गरज काय होते की आपला विरार शहराचं वातावरण नाही खराब व्हायला पाहिजे, म्हणून त्याला आणलं की एकाच्या चुकीमुळे दुसरे लोक बहुदंड नाही करायला पाहिजे. आणि त्यांनी जे उद्धटपणे व्यवहार केलेला आहे त्याला दंड भेटावा असं आमची इच्छा होती, म्हणून त्याला आणलं होतं. तुम्ही कनोजी आहात, तुम्ही मराठी नाही? मी मराठी नाहीये, बट मला गर्व आहे महाराष्ट्र असल्याचा. अच्छा, मग तुम्ही आता तुम्हाला एक प्रश्न असा विचारेन की जो तो बोलला तो व्यक्ती की मी मराठी नाही बोलणार, म्हणजे व्हिडिओमध्ये तेच म्हणतोय मी भोजपुरी बोलेन, मी मारवाडी बोलेन, मराठी नाही बोलणार, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला असं गरजेचं नाही वाटलं का तो मराठी नाही बोलत आहे तर काय फरक पडतो असं? त्या व्हिडिओमध्ये शेवटी मी बोललोय ठीक आहे बाबा मला माफ कर, तू मोठा. शेवटी त्या व्हिडिओमध्ये मी बोललोय, शेवटी मी कंटाळलो की बाबा जाऊ दे, तुला नाही बोलायचं ना, नको बोलू, माझं चुकलं, मला माफ कर. मी एवढं त्याला बोललो शेवटी आणि मी निघालो. मग आता तुम्हाला म्हणजे हे समाधान आहे की तो मराठी आता येऊन माफी मागितली, समाधान वाटतंय तुम्हाला? समाधान तर आहेच, पण तो इथे येऊन बोलला ना
की माझं चुकलं, हे फक्त माझ्यासाठीच नव्हतं, ह्या माझ्या मराठी शब्दासाठी होता, मराठी भाषासाठी होतं. मॅडम त्यांनी माफी जी मागितली आहे ना ती आमची माफी मागावी यांची मागावी असा विषय नाही. तरी महाराष्ट्राची माफी मागायला लावली त्याला, आम्ही मराठी माणसाची माफी मागायला लावली. मराठी भाषेचा अपमान केलाय त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि आपला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांची माफी मागायला लावली, तेव्हा आम्हाला समाधान मिळालेलं आहे. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे एका आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीला म्हणजे जो व्यक्ती ज्या व्हिडिओ ज्यांनी बनवला, ज्याच्यासोबत संपूर्ण घटना घडली, ज्याच्या बहिणीसोबत ही घटना घडली, तो व्यक्ती जो आहे तो उत्तर भारतीय आहे, तो व्यक्ती मराठी नाहीये, परंतु महाराष्ट्रात राहून त्याला जे कळलं ते महत्वाचं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये आता या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे आता जे व्यक्ती ज्यांचं प्रेम गेल्या अनेक वर्षांपासून मराठीवर होतं ते कशा प्रकारे आता बाहेर यायला लागले. जो संदेश इतक्या दिवसांपासून पोहोचवायचा प्रयत्न केला जात आहे मराठी माणसाकडून आणि त्या व्यक्तीकडे पर्यंत, ज्या व्यक्तीचं मराठीवर प्रेम आहे त्यापर्यंत आता हा संदेश पोहोचू लागलाय. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय होतं, कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये मीरा रोडमध्ये राज ठाकरे यांचा दौरा आहे आणि त्यावर आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे की राज ठाकरे आपल्या मीरा रोडच्या दौऱ्यामध्ये नेमकं काय बोलतात. त्यामुळे मराठी भाषा आणि हिंदी भाषेचं जे काही आता वाद तिवाद निर्माण होत चाललेले आहेत, पाहण्यासारखं असेल येणाऱ्या 18 जुलैला यामध्ये काय होतं.